माझ्या आई-वडिलांनी माझ्या मिस्टरांना म्हणजे त्यांच्या जावयाला त्यांनी वाण लावून घेतलेलं होतं. तर समाया देखील माझ्याकडे होत्या आणि गंगाळ देखील माझ्याकडे होते. तर भावाला आता वाण लावायचं होते. प्रश्न हा पडलेला की तुला वस्तू कोणती हवी? तर ते टीप वगैरे तुम्ही बघत असाल तांबे पितळाचे, तर त्यामध्ये मी काय करणार, घरामध्ये मी ठेवून देखील त्याला काय करणार, जास्त तर आपण पाणी तसं वापरत नाही. तर त्यासाठी माझ्या मुलाला जास्त करून बिर्याणी आवडते. म्हणून बिर्याणीचं हे पॉट मी खरेदी केलं. खूप सुंदर असं पॉट होतं. भावाने छान असं मला गिफ्ट दिलेलं आहे, म्हणजे माझ्या मुलाला गिफ्ट दिलेलं आहे. त्या पॉटची किंमत देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याआधी मी बघत होते की माझ्याकडे मोठं भांडं नाही, कारण सिटीमध्ये आपण वगैरे फ्लॅट सिस्टीम असेल तर आपण खूप सारे भांडे जमा करत नाही, तर आपल्याकडे मोजकी भांडे असतात. तर 10 लोकांसाठी मला भाजी बनवायला एक वस्तू हवी होती. तर वहिनी बोलल्या की तुम्ही पातेलं घेऊन घ्या. पण पातेलं तर आपण नेहमी घेत असतो. मला ही वस्तू आवडली म्हणून ही खरेदी केलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी वस्तू आहे. यामध्ये आपण कोणतेही नॉनव्हेज असू द्या किंवा आपण खीर वगैरे असेल असं आपण बनवू शकतो. जास्त लोकांचं आपण यामध्ये बनवू शकतो. हे पॉट तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. त्यानंतर माझ्या लहान मुलाला छान असं मानाने सन्मानाने त्यांनी व्यवस्थित असं अधिक मासाचं वाण लावलेलं आहे. कोणत्याही पूजेचं वगैरे असेल, काही असेल तर आमच्याकडे टोपी घातली जाते. आम्ही खानदेशाकडचे असल्यामुळे सगळे नियमाप्रमाणे पूजा वगैरे असतात. पण ब्राह्मण वगैरे मागवण्याची काही पद्धत नाही. जेव्हा माझ्या मिस्टरांचं वाण लावलेलं माझ्या वडिलांनी, तेव्हा ब्राह्मणाला बोलवलेलं, पण भाच्यासाठी नाही बोलवलेलं. असं देखील आपण लावू शकतो. ती वस्तू आता सध्या तांबे पितळ खूप महाग झालेली आहे. तर तुम्ही अशी वस्तू निवडा जी वस्तू तुमच्या घरात नसेल. सहज असं घ्यायचं म्हणून घेऊ नका, कारण आपल्याला देखील कामात येईल आणि जे आपल्याला देतात त्यांना तरी वाटेल की यांनी आपली वस्तू दिलेली यूज केली. पण असं मामा मामींनी वाण लावलेलं आहे. वाण लावताना बऱ्याच गोष्टी लागतात. आधी एवढ्या वस्तू लागायच्या नाहीत. आपण फक्त भांडं वगैरे आणायचो, म्हणजे जी वस्तू आपल्याला द्यायची असायची ती द्यायचो. पण ट्रेंडिंगमध्ये आता सध्या एवढे रील वगैरे चालू आहे, तर सगळ्यांनाच हौस झालेली आहे की आपण डेकोरेशन करूया, मग आपण वाण लावूया, रील बनवूया, असं भरपूर चालू आहे. तर त्यासाठी जे आधी बत्तीसा वगैरे असतात, अनारसे, बत्तीसा, अशा 5 वस्तू आपण वाणाच्या पूजेमध्ये ठेवत असतो. आणि एक दिवा आपल्याला लागतो. दिवा हा तांब्याचा दिवा घेतला होता. पूजा वगैरे झाल्यानंतर दोघं भाऊ आणि वहिनीने नमस्कार करून घेतला. मुलाला खूप आनंद होत होता, कारण त्याने पहिल्यांदाच अशी पूजा वगैरे बघितली. मागच्या वर्षी देखील वाणसाठी आम्हाला बोलवलं, पण आम्ही जात नाही एवढं. ह्या वर्षी आमचं कामामध्ये चाललं, तिकडे आम्ही गावाकडेच होतो, तर वाण लावण्यात आले. त्या वर्षी भावाने मोठ्या बहिणीच्या मुलाला लावलेलं, म्हणजे 2 वर्षापूर्वी, 2 वर्षानंतर येतं, तर 2 वर्षापूर्वी. तर अशा पद्धतीने छान असं वाणाचा कार्यक्रम झाला. तर मुलीला देखील वाणचं काही नाही, मी माझी कोणी पूजा वगैरे करत नाही असं म्हणून घेतलं. तर मुलीला देखील मामा मामींनी पूजा करून ओवाळून घेतलेलं आहे. तर मुलगा नसेल तर मुलीला देखील मी भरपूर ठिकाणी वाण लावताना बघितलेलं आहे. तर इथे पण म्हटलं बाई तुम्ही त्याची थोडी पूजा करून घ्या, म्हणजे तिला देखील बरं वाटेल. तिची देखील पूजा वगैरे करून घेतली. छान असं मामींनी वस्तू वगैरे घेतले होते, ड्रेस वगैरे घेतलेला होता. छान असं जेवण बनवलेलं होते. मुलाला जे आवडतं छोले भटुरे वगैरे जेवण त्यांनी तेच बनवलेलं. त्यानंतर तिथे डेकोरेशन होतेच. तर मी देखील माझ्या आईची ओटी भरून घेतली. आता ओटी आईची भरायची होती. मला तरी हे खूप छान वाटलं की आईची ओटी, म्हणजे सगळ्या ज्या मुली असतात त्या आईची ॲटलिस्ट ओटी भरण्यासाठी देखील माहेरी येतील. मी छोटासा मिनी ब्लॉग बनवलेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडलं असेल. आणि तुम्ही देखील तुमच्या भावाकडे किंवा मामालाकडे गेले असतील वाणसाठी, तर कोणती वस्तू खरेदी केली आणि आईची ओटी भरली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कुठून बघताय हे देखील कमेंट करा.